करेल. जय हिंद मित्रांनो, नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इतिहास अगदी जवळून पाहिला. AI म्हणजे काही एका रात्रीत घडलेला चमत्कार नाही, हे आपण समजून घेतलं. तो होता अनेक दशकांचा आणि अनेक संशोधकांच्या कष्टांचा एक मोठा प्रवास. माणसाने सुरुवातीला मशीनला फक्त गणितं करायला लावली. नंतर तिला थोडं डोकं चालवायला शिकवलं आणि लॉजिक दिलं. हळूहळू माणसाचा प्रयत्न असा सुरू झाला की मशीनने आपल्यासारखा विचार करावा. कधी या क्षेत्रात खूप मोठं यश मिळालं तर कधी AI विंटर सारखी मरगळ आली. पण जसं जमिनीच्या खाली शांतपणे एखादं बीज रुजत असतं, तसंच AI सुद्धा हळूहळू विकसित होत होतं. आज आपण अशा जगात आहोत जिथे AI आपल्या खिशात असलेल्या मोबाईलमध्ये सुद्धा आहे. मागील व्हिडिओत आपण हेही पाहिलं की लोकांना नव्या तंत्रज्ञानाची भीती का वाटते. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, जो आपल्याला नेहमी पडतो. हे AI नेमकं काम कसं करतं? याच्या आत नक्की काय चाललेलं असतं? डेटा म्हणजे काय? अल्गोरिदम म्हणजे काय? मॉडेल म्हणजे काय? आणि ट्रेनिंग किंवा टेस्टिंग म्हणजे नक्की काय असतं? हे सगळं आज आपण इतक्या सोप्या भाषेत पाहणार आहोत की तुम्हाला ते कायमचं लक्षात राहील. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला समजेल की AI म्हणजे कोणतीही जादू नाही. हे आहे शुद्ध लॉजिक आणि खूप साऱ्या मेहनतीचा परिणाम. जर तुम्ही विद्यार्थी असाल, नोकरी करत असाल किंवा फक्त कुतूहल म्हणून हे पाहत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर तुमचं मनापासून स्वागत. आपल्या या चॅनलवर आपण तंत्रज्ञान आणि डिजिटल जग सोप्या मराठीत समजून सांगतो. गोष्टी कशा वापरायच्या हे तर सगळेच सांगतात, पण त्या का आणि कशा काम करतात हे आपण इथे पाहतो. जर तुम्हाला अशी साधी, सरळ आणि उपयोगी माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यातून काढून टाका. AI म्हणजे माणसासारखा विचार करणारी एखादी जिवंत किंवा रहस्यमयी गोष्ट नाही. AI ही एक संगणकीय यंत्रणा आहे, जी फक्त डेटा पाहते. त्या डेटामधून काही ठराविक पॅटर्न शोधते आणि त्या अनुभवावरून निर्णय घेते. या सगळ्यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा शब्द आहे वजा डेटा. आता हा डेटा म्हणजे नेमकं काय असतं? आपल्या आजूबाजूला असलेली प्रत्येक माहिती म्हणजे डेटा. तुमचं नाव, तुमचं वय, तुम्ही काढलेले फोटो किंवा तुमचे व्हिडिओ, हवामानाचे आकडे, बँकेचे व्यवहार, तुम्ही इंटरनेटवर काय सर्च करता, हे सगळं म्हणजे डेटा आहे. माणसासाठी डेटा म्हणजे फक्त माहिती असते, पण AI साठी तो जीवनावश्यक असतो. जसं आपल्याला जिवंत राहण्यासाठी अन्नाची गरज असते, तसंच AI ला शिकण्यासाठी डेटाची गरज असते. जर AI कडे डेटा नसेल तर तो काहीच करू शकत नाही. एका लहान मुलाचं उदाहरण घेऊया, ज्याला आपण एखादी गोष्ट ओळखायला शिकवतो. समजा आपल्याला त्याला कुत्रा ओळखायला शिकवायचं आहे. आपण त्याला वेगवेगळ्या कुत्र्यांचे फोटो दाखवतो, आवाज ऐकवतो. त्या मुलासाठी ते फोटो आणि तो आवाज म्हणजे डेटा असतो. हळूहळू त्या मुलाचा मेंदू लक्षात ठेवतो की 4 पाय, शेपूट आणि भुंकण्याचा आवाज म्हणजे कुत्रा. AIचं काम सुद्धा अगदी असंच चालतं. आपण AI ला लाखो फोटो, हजारो मजकूर आणि खूप सारे आवाज देतो. या प्रचंड डेटामधून AI स्वतःहून पॅटर्न ओळखायला शिकतो. आता दुसरा महत्त्वाचा भाग येतो, तो म्हणजे अल्गोरिदम. हा शब्द ऐकायला थोडा अवघड वाटला तरी संकल्पना खूप सोपी आहे. अल्गोरिदम म्हणजे एखाद्या कामाला पूर्ण करण्यासाठी दिलेल्या सूचनांचा संच. आपण रोजच्या जीवनात कळत नकळत अनेक अल्गोरिदम वापरतो. चहा बनवण्याची प्रोसेस सुद्धा एक प्रकारचा अल्गोरिदमच आहे. आधी पाणी घ्या, मग चहा पावडर टाका, मग साखर आणि शेवटी दूध. या पायऱ्या ठरलेल्या आहेत. यालाच आपण अल्गोरिदम म्हणू शकतो. AI मध्ये सुद्धा अल्गोरिदम हेच ठरवतं की मिळालेल्या डेटावर काय प्रक्रिया करायची. डेटा कसा वाचायचा, त्यातल्या चुका कशा शोधायच्या, हे सगळं अल्गोरिदममुळे शक्य होतं. डेटा हा कच्चा माल आहे आणि अल्गोरिदम म्हणजे तो माल वापरण्याची पद्धत.
आता यातून तयार होतं ते म्हणजे मॉडेल. मॉडेल म्हणजे काय? तर मॉडेल म्हणजे एआयचा तयार झालेला मेंदू. जेव्हा डेटा आणि अल्गोरिदम एकत्र काम करतात, तेव्हा त्यातून एक समज तयार होते. यालाच आपण मॉडेल म्हणतो. जशी माणसाची एखाद्या विषयाबद्दलची समज त्याच्या अनुभवातून तयार होते, तसंच हे मॉडेल असतं. हे मॉडेल सुरुवातीला कोऱ्या पाटीसारखं असतं. पण जसं जसं आपण त्याला अधिक माहिती देतो, तसं तसं ते हुशार होत जातं. आता हे सगळं नेमकं कसं घडतं, हे समजून घेण्यासाठी 3 शब्द लक्षात ठेवा. ट्रेन, टेस्ट आणि रिझल्ट. सगळ्यात आधी येतं ट्रेनिंग म्हणजेच प्रशिक्षण. हे अगदी तसंच आहे, जसं शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांना नवीन धडा शिकवतात. ट्रेनिंगमध्ये आपण एआयला खूप मोठा डेटा देतो आणि सांगतो की काय बरोबर आहे. समजा आपल्याला एखादा ईमेल स्पॅम आहे की नाही हे ओळखायला शिकवायचं आहे. आपण त्याला हजारो चांगले ईमेल आणि हजारो स्पॅम ईमेल दाखवतो. एआय त्या ईमेलमधील शब्द, पाठवणाऱ्याचा पत्ता आणि लिहिण्याची पद्धत याचं निरीक्षण करतो. सुरुवातीला तो खूप चुका करतो, पण प्रत्येक चुकीतून तो पुन्हा शिकतो. हळूहळू त्याला समजतं की कोणत्या प्रकारचे ईमेल स्पॅम असू शकतात. यानंतरचा टप्पा असतो टेस्टिंगचा म्हणजे परीक्षेचा. इथे आपण एआयला असा डेटा देतो जो त्याने याआधी कधीच पाहिलेला नसतो. आता आपण चेक करतो की तो किती अचूक उत्तरं देतोय. जर त्याने नवीन ईमेलवर सुद्धा योग्य उत्तर दिलं तर समजायचं की आपलं मॉडेल तयार झालं आहे. आणि सगळ्यात शेवटी येतो तो म्हणजे रिझल्ट. रिझल्ट म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात त्या एआयचा होणारा वापर. जसं की तुमच्या मोबाईलमध्ये येणारे मेसेजेस आपोआप इम्पॉर्टंट किंवा स्पॅम मध्ये जातात. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण अजून एक साधं उदाहरण घेऊया. कल्पना करा, तुम्ही बाजारात आंबा खरेदी करायला गेला आहात. चांगला आंबा कसा ओळखावा हे तुम्हाला तुमच्या आई-वडिलांनी शिकवलं असेल. त्याचा रंग, त्याचा वास, त्याचा मऊपणा, वजा हे सगळं म्हणजे तुमच्यासाठी असलेला डेटा. तुम्ही जेव्हा 10 ते 12 आंबे हातात घेऊन तपासता, तेव्हा तुम्ही स्वतःला ट्रेन करत असता. जेव्हा तुम्ही न चुकता एक पेटी आंबे घेता, तेव्हा तो असतो तुमचा रिझल्ट. एआय सुद्धा अगदी याच तत्वावर काम करतो. फरक फक्त इतकाच की एआय कडे मानवी भावना नसतात, तो फक्त आकड्यांवर काम करतो. इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. एआय तितकाच चांगला असेल जितका आपण त्याला दिलेला डेटा चांगला असेल. जर आपण त्याला चुकीची माहिती दिली तर तो चुकीचेच निर्णय घेणार. म्हणूनच एआय म्हणजे काही देवाचं रूप नाही, तर तो आपल्या माहितीचा एक आरसा आहे. आपण त्याला जे आणि जसं शिकवू तसंच तो वागणार. म्हणूनच एआय बनवताना आणि वापरताना मोठी जबाबदारी असते. आज एआय मुळे डॉक्टरांना रोगांचं निदान करणं सोपं जात आहे. शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आधीच मिळतोय. पण जर डेटा चुकीचा गेला तर त्याचे परिणाम सुद्धा वाईट होऊ शकतात. या व्हिडिओमध्ये आपण एआयच्या कामाची फक्त ही मूलभूत चौकट पाहिली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याही पुढची पायरी पाहणार आहोत. मशीन लर्निंग म्हणजे काय असतं? डीप लर्निंग आणि आजचा चॅट जीपीटी सारखा एआय कसा चालतो? हे सगळं आपण पुढच्या भागात अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत पाहूया. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल आणि समजली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हे तंत्रज्ञान समजेल. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत सुरक्षित राहा, नवीन काहीतरी शिकत राहा आणि बदलत्या काळासोबत स्वतःला अपडेट ठेवा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.